नमस्कार. विज्ञान धर्म विश्व मंडळातर्फे आज गुढीपाडव्याच्या निमित्ताने गुढीपाडवा याचा प्राचीन ग्रंथातील उल्लेख याची माहिती आज आपण पाहूया. सर्वांना चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. आता त्यातील पहिला संदर्भ आहे त्रेतायुगातील. तो आहे रामायण युद्धकांड सर्ग 128 मध्ये. प्रभू श्रीरामचंद्रांच्या अयोध्येतील आगमनाच्या वेळी अयोध्येतील नागरिकांनी गुढी उभारली होती. त्याचं वर्णन महर्षी वाल्मिकी यांनी रामायणात केलेलं आहे. ते आपण पाहूया. तो श्लोक पाहूया. 42वा श्लोक आहे तो. ततो ह्यभृच्छयन् पौराः पताकास्ते गृहे गृहे ऐक्ष्वाकाध्युषितं रम्यम आससाद पितुर्गृहम. या श्लोकाचा अर्थ पाहूया. त्या समयी म्हणजे जेव्हा प्रभू श्री रामचंद्र रावणवध करून सीतेसहित अयोध्यापुरीत आले, त्यावेळी पौराहा म्हणजे पुरवासियांनी म्हणजे नगरजनांनी म्हणजे लोकांनी, पौर म्हणजे नगरवासी जन, म्हणून त्याच्यापासून शब्द तयार झाला महापौर. तर या नगरजनांनी आपापल्या घरावर लावलेल्या पताका उंच नेल्या. नंतर श्रीरामचंद्र इक्ष्वाकुवंशी राजांनी उपयोगात आणलेल्या पित्याच्या रमणीय भवनात गेले. एवढाच उल्लेख आहे फक्त गुढीच्या संदर्भात अख्ख्या रामायणामध्ये. त्यांनी म्हटले पताका उंच उंच नेल्या, म्हणजे आजच्या भाषेत गुढी उभारली. अजून एक ह्याचा संदर्भ आपल्याला रामायणाच्या नंतरच्या काळात, रामायण झालं त्रेतायुगामध्ये, द्वापार युगात झालं महाभारत. महाभारतामध्ये अजून एक संदर्भ आहे, तोही पाहू आपण. महाभारतातील आदिपर्वातील अंशावतार पर्वात उपरिचर वसू नावाच्या राजाच्या कथेत गुढी उभारण्याचं वर्णन आहे. आता त्यासंबंधी आपण श्लोक पाहू. तस्याः शक्रस्य पूजार्थं भूमौ भूमिपतिस्तदा प्रवेशं कारयामास गते संवत्सरे तदा. राजा उपरिचर वसूला इंद्राने एक मोठी बांबूची काठी भेट दिली होती. इंद्राच्या पूजेसाठी ती काठी राजा वसूने भूमीत गाडून ठेवली होती. भूमिपती म्हणजे राजा, शक्र म्हणजे इंद्र. शक्रस्य पूजार्थम, इंद्राच्या पूजेसाठी ती काठी 1 वर्षभर राजाने, म्हणजे कुठचा राजा हा, उपरिचर वसू नावाचा राजा, त्याने ती काठी भूमीत गाडून ठेवली. ततः प्रभृती च अद्यापि यष्टेः क्षितिपसत्तमैः प्रवेशः क्रियते राजन् यथा तेन प्रवर्तितः. हे राजा, त्यावेळेपासून आजतागायत, ततः प्रभृती त्यावेळेपासून, च अद्यापि आजतागायत, श्रेष्ठ राजे एक मोठी काठी जमिनीत गाडून ठेवतात. जी प्रथा राजा वसूने सुरू केली होती ती आजतागायत चालू आहे. पुढे काय करायचं? अपरेद्युस्तस्तस्तयाः क्रियते तिच्छ्रयो नृपैः अलङ्कृतायाः पिटकैर्गन्धमाल्यश्च भूषणैः माल्यदाम् अपरिक्षिप्ता विधिवत् क्रियतेऽपि च भगवान् पूज्यते चात्र हंसरूपेण चेश्वरः. दुसऱ्या दिवशी म्हणजे नवीन संवत्सराच्या प्रतिपदेच्या दिवशी म्हणजेच गुढीपाडव्याच्या दिवशी जमिनीत गाडलेली ती काठी उंच स्थानावर ठेवली जाते. त्यानंतर पिटकैः गंधमाल्यश्च भूषणैः अलंकृतायाः म्हणजे चंदन, फुलांच्या माळा, अलंकार आणि उंची वस्त्राने ही काठी सजविली जाते. त्यावर विधिपूर्वक सूत गुंडाळले जाते. त्यानंतर त्या गुढीवर देवेश्वर इंद्राचे हंसरूपात पूजन केले जाते. तेव्हा इंद्रदेव असं म्हणतात पुढे, ये पूजिष्यति नरा राजानश्च मम
कारयिष्यन्ति च मुदा यथा चेदिपति नृटपः तेषां श्रीर्विजयश्चैव स राष्ट्राणां भविष्यति. चेदी देशाचा राजा उपरिचर वसूने माझी जशी पूजा केली तशी पूजा जो मनुष्य किंवा राजा करेल, म्हणजेच माझा उत्सव करेल, त्याला इंद्रोत्सव किंवा शक्रोत्सव म्हणतात, त्याला संपन्नता आणि विजय प्राप्त होईल. अशा प्रकारे या सर्व गुढीपाडव्याची जी गुढी आपण उभारतो, त्या गुढीचा हा संदर्भ अगदी त्रेतायुगात आपल्याला सापडतो, द्वापार युगात सापडतो. म्हणजे कितीतरी हजारो वर्षांपूर्वी, त्रेतायुग साधारण 12,000 वर्ष इसवी सन पूर्व अंदाज तेव्हा साधारण होतो, त्या युगात सापडला. द्वापार युगसुद्धा साधारण इसवी सन पूर्व 5,000 ते 6,000 वर्षे आधी इतका प्राचीन उल्लेख आपल्याला गुढीपाडव्याचा गुढी उभारण्याचा सापडतो. तेव्हा त्याला इंद्रोत्सव म्हणत असतील, शक्रोत्सव म्हणत असतील. तिथे त्याला काही इंद्राचं स्थान होतं त्या गुढीच्या टोकावर. आता आपण तिथे तांब्या उभारतो. काळानुरूप सणामध्ये आपला फरक पडला. यावरील सर्व श्लोकांमध्ये कुठे गुढी असा शब्द नाही आहे, त्यांनी काठी असं म्हटलेलं आहे. परंतु वर्णन आपण गुढीपाडव्याला जसं गुढीला आपण सजवतो, तिला माळ घालतो, हार घालतो, उंची वस्त्र नेसवतो, तशाच पद्धतीचं वर्णन आपल्याला सापडतं. आणि काठीच्या टोकावर तांब्या उपडा ठेवावा असंही कुठेही वर्णन नाही. काठीच्या टोकावर काय ठेवावं असं कुठेही काहीच लिहिलेलं नाही आहे त्यांनी. त्याच्यावर कदाचित त्यांनी पताका म्हणजे झेंडा लावला असेल, ब्रह्मध्वज आपण म्हणतो त्याला. ही प्रथा कालांतराने सुरू झाली असावी. कुठची? त्या काठीच्या टोकावर तांब्या उपडा ठेवण्याची प्रथा. ही प्रथा कधी सुरू झाली ह्याविषयी काही नेमकी माहिती उपलब्ध नाही. परंतु आत्ता आपण ज्या पद्धतीने सण साजरा करतो आहे, तर त्याचं आधीचं रूप आपल्याला त्रेतायुगात आणि द्वापार युगामध्ये दिसून येतं. तर अशा पद्धतीने ही गुढीपाडवा या सणाची अतिशय प्राचीन पण महत्त्वपूर्ण अशी माहिती मी आज तुम्हाला दिलेली आहे. तुमच्या सर्व व्हॉट्सअप समूहांवर माहिती देण्याच्या उद्देशाने हा व्हिडिओ जरूर पाठवा. लोकांना माहिती मिळाली पाहिजे आपल्या प्राचीन संस्कृतीची. म्हणून आजच्या भागात इथेच थांबतो. नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी वैभव दातार ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद. सर्वांना पुन्हा एकदा गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.